ठीक आहे रे. आपण बघतोय पुढील पद, संख्या मालिकेतील पुढील पद शोधणे. त्यामधला दुसरा प्रश्न आहे 13, 17, 19, 23. चला लिहून घ्या पटकन. ओ सर मी सांगू? हां सांग. पर्याय 1. कसा? ह्या सगळ्या मूळ संख्येच्या. हां मूळ संख्येत म्हणून हा पर्याय. आपले प्रश्न झाले होते रे. आपले प्रश्न लांब पुढे गेलेले आहेत. हे लिहून घेतलं का? पर्याय 1 उत्तर बरोबर आहे. 13, 17, 19, 23 यामध्ये मूळ संख्येतली पुढची संख्या 29 हा पर्याय बरोबर आहे. आपला प्रश्न चालू आहे 16वा चालू आता प्रश्न. मी घरी तुम्हाला करायला दिला होता. 13, 17, 25, 32 हा प्रश्न होता बघा. हा प्रश्न आपल्याला करायचा होता. चला करा. लिहून घेतलाय का बघा. 13, 17, 25, 32. चला आता करा प्रयत्न. नवीन प्रश्न हे झालेले होते, हे नवीन आहे. 13, 17, 25, 32. कुणाचा हात वर आहे बघूया. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा. आपण बघितलं संख्या मालिका शोधताना मूळ संख्या, वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या, सम संख्या, विषम संख्या, फरक, बेरीज, गुणाकार किंवा कधीकधी दोन्ही क्रिया एकत्र एकाच मालिकेमध्ये वापरून सुद्धा पुढचं पद आपल्याला शोधावं लागतं. अतिशय सोपं आहे. कुणाचा हात वरी आहे सांग प्रगती. 4 नंबर पर्याय. कशासाठी? का काय लॉजिक आहे? बेरीज केली. बेरीज केली. कशाची बेरीज केली सांग की, स्पष्टीकरण दे. 13 आणि 4. 13 आणि 4. मग बेरीज कुणाची केली? 13 ची 4 ची. 4च का घेतलं बेरजेला? 13 आणि 4. बर, इथं 4च का घेतलं? हो झाले का हे आपलं गणित ह्याच्या आधी? शाळेत सांगितले. हां इथं काय केलेलं आहे? 1 आणि 3 ची बेरीज. 13 मध्ये जे 1 आणि 3 आहेत ह्यांची बेरीज केली. ही बेरीज आली 4 आणि या 13 मध्ये हे 4 मिळवले. पुढची संख्या मिळाली 17.
आता यामध्ये 1 आणि 7ची बेरीज केली. 1 आणि 7ची बेरीज किती येते? 8. आणि हे पुढच्या संख्येमध्ये मिळवले 8. मग 17 अधिक 8 25. पुढची संख्या मिळाली. आता या 2 अंकाची पुन्हा बेरीज करायची. 2 आणि 7, 2 आणि 5 बेरीज आली 7. 35 25मध्ये 7 मिळवलं 32 आले. नंतर पुन्हा शेवटीला 2 आणि 3ची बेरीज केली. बेरीज आली 5. 32मध्ये 5 मिळवायचे. पर्याय येतो आपला चौथा 37. व्यवस्थित लिहून घ्या स्पष्टीकरण. स्पष्टीकरणामध्ये काय लिहायचं? अंकांची बेरीज केली म्हणून संख्येतील अंकांची बेरीज केली असं स्पष्टीकरण लिहायचं. चला लिहून घ्या पटकर. पुढचं घ्या उदाहरण. आता मी सांगतो इथं 8 27 8 27 64 8 27 64 125 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय 1 आहे 210. पर्याय 2 214. पर्याय 3 216. आणि पर्याय 4 220. चला काढा. प्रश्न 17वा चालू आहे आपला. सांग की सर, सांगू का? स्टॉप. बोल. हो सर, हो, मी सांगू? कोण आहे? दिसतंय का सगळ्यांना? 1 मिनिट सांगतो. स्वरांजली. सर नाव फिट केलं नाही. स्वरांजली आहे. सांग स्वरांजली. पर्याय 3. हो, पर्याय 3. पर्याय 3. काय ग? ह्या सगळ्या घनसंख्या आहेत. म्हणजे दिलेली संख्या मालिका घनसंख्येची आहे. 8 कशाचा घन आहे? 2चा. 2चा. बर. 27 3चा. 2चा. पुन्हा ही 3चा. नंतर 64 4चा. 4चा घन आहे. हा 5चा घन आहे. मग पुढे कितीचा घन असणार आहे? 6चा. 6चा. 6चा घन किती आहे? 216. 216. अगदी बरोबर स्वरांजली. छान. लिहून घ्या स्पष्टीकरणामध्ये. हां
काय म्हणलं? व्हिडिओ का बंद व्हायला लागले? रेंज नाही काही की 2 3 4 5 6 या अंकाच्या घनसंख्या मालिकेत आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 असं लिहा. झालं का? पुढचा प्रश्न 18वा देतोय आता. 18वा 30. पहिली संख्या आहे 30. 59. 88. 117. पर्याय आहेत 146, 147, 148, 145. 30, 59, 88, 117. पर्याय 146, 147, 148, 145. चला करा प्रयत्न. येत आहे कोणाला? राजवर्धन कर प्रयत्न, बसू नका निवांत. वर्ग बघा, वर्गमूळ, घन, घनमूळ, त्रिकोणी संख्या, फरक बघा, बेरीज बघा मागासारखी. प्रयत्न करायचं, चुकू द्यायचं, चुकलं तरी चालेल, चुकू द्या, प्रयत्न करायचा. तीस, 59, 88, 117. फरक बघा, फरक समजेल पटकन. तुझं पडलं सर. स्वरांजली येते का?
बघा इथं मी मागापासून सांगत होतो फरक बघा 59 वजा 30 किती येते रे वजाबाकी बघा 29 वजाबाकी येते 59 वजा 30 या दोन्हीची वजाबाकी केली तर किती येते 29 म्हणजे 29 न वाढते संख्या ही 59 आणि 88 यांच्यातला फरक बघा तो पण 29च आहे म्हणजे 59 मध्ये 29 मिळवल्यानंतर 88 मिळते 88 आणि 117 मधला फरक बघा तो सुद्धा 29च आहे मग पुढचं सुद्धा पर्याय संख्या मालिका अशीच असणार आहे 29 न वाढणारी मग कोणती पर्याय आहे शोधा 7 आणि 9ची बेरीज केल्यानंतर 6 येते 16 येते 16 असणारी शेवटी कोणती संख्या आहे 146 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे समजलं का काय इथं काय संख्या मालिकेमध्ये फरक आहे 29चा फरक आहे म्हणजे 29 न प्रत्येक संख्या वाढत चाललेली आहे सोपं लॉजिक होतं प्रयत्न आपण करायला पाहिजे होतं 2 वेळा हिंट पण मी दिली होती इथं आपल्याला वजाबाकी करा फरक काढा समजलं स्वरांजली सर तिला उत्तर काढले पण सांगितलं नाही सांगायला लागते की हो तिला विचारलं पण होतं की मी तिला विचारलं पण होतं की स्वरांजलीला तिनं तसं नाही केलं 30 मधून एक वजा करीत काढते 3 काढले पहिला पर्याय तिनं होय कसा काढला स्वरांजली का 29च्या पाड्यातल्या संख्येच्या त्याच्यात एक अधिक एक केलं की येतं वजा बरं 29चा फरक आहे म्हणजे 29 मध्ये अधिक एक केलंय तेच 29चा फरक कळाला की ग 30 मधनं एक वजा केलं 29 मधनं केलं पहिली संख्या पण 30 आहे ना ह्यातून पण एक वजा केलं ठीक आहे यानंतर पुढचं एक अपूर्णांकाचं उदाहरण आहे बघा हे घ्या आता इथनं हे बघा हे लिहून घ्या 18 नंबरचं यातलं म्हणजे 19 नंबर टाका आपला 3/9 5/25 7/49 आणि 9/81 अतिशय सोपं उदाहरण आहे अतिशय सोपं राजवर्धन सगळ्याला वेळ देऊ 2 मिनिट बघा करा प्रयत्न दिसताक्षणी आपल्याला उत्तर शोधता येतं आहे अतिशय सोपं लॉजिक आहे आणि सोपं उदाहरण आहे अमृता गायब झाली बघा 1 2 3 4 तासाला आहेत 4 विद्यार्थी फक्त तासाला आहेत 11 पैकी चला कोण सांगणार आहे का सांग
सांग स्वरांजली, काय घाबरायचंय का? सांग पटकन. हे 2. पर्याय 2 का? 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81. बर, मग 10चा वर्ग 100 बी आहे की इथं. 12चा वर्ग 144 आहे. 13चा वर्ग पण 169 आहे. हो. कसं नाही सांग 2 5 किती येते? 2 9 2 एक अडेक संख्यांचा वर्ग आहे. हा, 2 लॉजिक इथं 2 कारण आहेत. एकतर अंशाचा वर्ग छेदाला केलेला आहे. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81. इथं पण तसंच आहे. पण 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169. मग शोधायचं कसं? तर यातला फरक बघितला तर प्रत्येकातला फरक 2चा आहे. प्रत्येकातला फरक कितीचा आहे? 2चा. प्रत्येकातला फरक 2चा आहे. मग पुढची ही संख्या मालिका 2च्या फरकानं असणार आहे. 9च्या पुढं 2च्या फरकानं संख्या येते 11 आणि 11 अंशस्थानी असणारे पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर उत्तर आहे. लिहून घ्या. स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून घ्या. प्रश्न 20वा. प्रश्न 20. फी एक्स एक्स फी आय डबल एक्स ट्रिपल आय ट्रिपल एक्स आय. मग पुढचा प्रश्न जागेला काय असणार आहे? पर्याय आहेत एक्स एक्सेल, दुसरा पर्याय एक्स सी आणि शेवटचा पर्याय आहे यल. असं रोमन अंक दिले असतात, त्याचा अगोदर संख्या करून घ्यायच्या. डोक्यावर संख्या मांडायच्या किती येतात, किंवा पुढं मांडायच्या, किंवा एका खाली एक मांडायच्या. चला, संख्या मालिका लिहिताना कधी पण अंतर ठेवून लिहायचे. जे आपण फरक वर्ग ते दाखवता येते ते आपल्याला दाखवण्याला सोपं जाते. राजवर्धनचा हात वरी आलाय. सांग रे राजवर्धन. पर्याय क्रमांक 2 का रे? कारण v म्हणजे 5, x म्हणजे 10. थांब जरा. v म्हणजे 5, x म्हणजे 10, हां 16, एक्स व्ही आय म्हणजे 16, 23, 23, 31, हां 30. 31. हां, मग काय झालं ह्याचं?
पाच अंदाचा फरक 5 आहे. यातला फरक 5चा. बर, राजवर्धन म्हणतो यातला फरक आहे 5चा. हां, पुन्हा पुन्हा 6चा फरक आहे. यात फरक 6चा. बर, एक मिनिट. हॅलो, नमस्कार सर. ओके ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू. हो, चालेल. ओके. हां, चालेल. ओके, थँक्यू. हां, पुढं कितीचा फरक आहे रे? 16 आणि 23, 7चा फरक. नंतर 8चा फरक. म्हणजे हा चढत्या क्रमानं फरक आहे, प्रत्येकामध्ये 1चा फरक आहे. मग इथं नंतर कितीचा येणार आहे फरक? 9चा. मग 31 नंतर 9 कोणती संख्या येणार आहे? 31 नंतर 9 मिळाल्यानंतर 40, बरोबर. आणि 40 रोमन संख्यामध्ये कसं लिहितो आपण? एक्सेल. अगदी पर्याय बरोबर आहे राजवर्धन. लिहा स्पष्टीकरण. व्यवस्थित स्पष्टीकरण लिहायचं बघा खाली. झालं का लिहून? ठीक आहे. पुढचा प्रश्न 21 नंबर. प्रश्न क्रमांक 21 लिहून घ्या. 6, 13, 27, 55 आणि पुढं प्रश्नचिन्ह. 6, 13, 27, 55 प्रश्नचिन्ह. पर्याय 1 110, पर्याय 2 109, पर्याय 3 111, पर्याय 4 112. चला, प्रश्न नंबर 21. राजवर्धन पुढे बघ, कर प्रयत्न. जेवायचंय काय? चला करा प्रयत्न. मूळ बघा, विषम, संयुक्त, वर्ग, पट करून काही त्यात मिळवलंय का? चला लवकर. समोर बघ राजवर्धन, समोर बघ जरा त्या कॅमेऱ्याच्या. बस. हातोर कर की गई बने. कोण सांगते? स्वरांजली, तुझं चेहरा दिसत नाही बघ. कपाळ दिसते, कपाळ. येते काय स्वरांजली?
स्वरांजली येतंय. मग सांग की. पर्याय 3. पर्याय 3 कशामुळे सांग, कारण दे. दुपटीमध्ये 1 मिळवल्यावर दुपटीमध्ये 1 मिळवले, अगदी बरोबर आहे बघा हिचं. 6ची दुप्पट करायची म्हणजे 6 गुणुले 2 12 आणि त्यामध्ये पुन्हा 1 मिळवायचं, 13 येतं. चेहरा दिसत नाही तुझा स्वरांजली का? तोच फॉर्म्युला पुढं वापरायचा. 13ची पुन्हा दुप्पट करायची, 13 दोन्ही 26 अधिक 1 27. तोच फॉर्म्युला कंटिन्यू, 27 गुणुले 2 27 दोन्ही 54 अधिक 1 55 आणि तोच फॉर्म्युला पुढं वापरायचा. 55ची दुप्पट करायची, दुप्पट म्हणजे गुणुले 2 आणि अधिक 1. 55 गुणुले 2 केल्यानंतर किती आलं ग? 110. 110 आणि त्यामध्ये 1 मिळवल्यावर 111. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर उत्तर आहे स्वरांजली, छान. छान लिहून घ्या व्यवस्थित स्पष्टीकरण सगळ्यांनी. स्वरांजली हसायला लागली, येतंय म्हणून, ये लागलं म्हणून. कॉन्फिडन्स वाढतोय आल्यावर. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. प्रश्न 22. 22 लिहा रे, 22. 0 7 26 63. प्रश्नचिन्ह. पर्यायात 120, दुसऱ्या पर्यायामध्ये 121, 123, 124. 120, 121, 123, 124. चला करा प्रयत्न. बघू कोण करायला. राजवर्धनचा हात वर आलाय बघा. सांग राजवर्धन. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 का? कारण 0 मध्ये 1 मिळवल्यावर 1 येतो, 1 चा घन 1. हां 7 मध्ये 1 मिळवा 8, 2 चा घन 8. 7 मध्ये 1 मिळवल्यावर 8 येते, 8 2 चा घन 8. हां 26 मध्ये 1 मिळवल्यावर 27 येते, 3 चा घन 27. हां 63 मध्ये 1 मिळवल्यावर 64 येते, 4 चा घन 64. बरोबर आहे. म्हणजे त्याला काय सांगायचंय बघा रे. 1 चा घन 1, 1 चा घन 1, त्यातून 1 वजा करायचं, 0 येतं. त्यानंतर 2 चा घन 8, वजा 1 करा, 7 संख्या येते. त्यानंतर 3 चा घन 27, वजा 1 26 येतं. 4 चा घन 64, वजा 1 केल्यानंतर 63. मग 5 चा घन आहे
125 आणि त्यातून 1 वजा केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मिळतो 124. अगदी बरोबर आहे, लिहून घ्या. प्रश्न 22 स्पष्टीकरण लिहून घ्या. 3 जण राहिले तासाला, अमित बी गायब झाला. आता 23 तुम्हाला सांगतो, उद्या करून आणा आणि बस करूया, झोपा लागल्या दिसायला लागल्यात. 23 हे लिहून घ्या. उद्या स्पष्टीकरण करून उत्तर काढा. प्रश्न क्रमांक 23 लिहून घ्या. पंधरा 19 35 71 135. चला लिहून घेतलं का? पंधरा 19 35 71 135. पर्याय 1 239, 2 240, 3 238, 4 235. स्वरांजली लिहून घेतलं का? लिहिलंय. हा, उद्या शाळेत आल्यानंतर सांगू उत्तर. हा भले